मंडळी नमस्कार. आज आपण इकडे गावडे सर आणि मल्लिका दिदी जी आहे त्यांच्याबरोबर आपण इकडे गावडे सरांच्या इकडे मल्लखांब मैदानाच्या इकडे आहोत आणि नमस्कार. तर आज आपल्याबरोबर अख्ख्या सगुणाबागेतली एक खूप विशेष अशी आपली एक स्पोर्ट्सची स्टुडंट आहे. तिचं नाव मल्लिका शिंदे. तर मल्लिका जी आहे ती इकडे सगुणाबागेपासून ही साधारणपणे एक 10 किलोमीटरवरती डिकसळ नावाचं गाव आहे. ते डिकसळमधली ही दीदी आहे आणि तिने खूप मोठं असं एक आपलं व्यावसायिक गटामधले म्हणजे कबड्डीच्या व्यावसायिक गटामध्ये खूप मोठं तिने एक यश मिळवलेलं आहे. सो आपल्याबरोबर आज गावडे सर आहेत. गावडे सर, मल्लिका आणि अजून मल्लिकासारखे अजून 50-60 विद्यार्थी आपल्याकडे दररोज सगुणाबागेमध्ये असतात. त्यांचे शिक्षक आहेत. आपल्याकडे मल्लखांबचा कार्यक्रम होतो दरवेळेला, त्यावेळी तुम्ही कदाचित गावडे सरांना नक्की भेटलेलं असेल. तर गावडे सर, नक्की तुम्हाला काय म्हणायचं की मल्लिकाचं कशाप्रकारे आता आपलं सिलेक्शन झालेलं आहे? मल्लिकाचं अंडर-17मध्ये सिलेक्शन झालं आणि महाराष्ट्रासाठी त्याचा खेळणार आहे. महाराष्ट्रासाठी ती सहभागी आता होणार आहे आणि तिथून पुढं इंडियाच्या टीमसाठी खेळणार आहे. छान. सो सर्वप्रथम मल्लिका जी आहे ती अख्ख्या रायगड जिल्ह्यामधनं तिचं सिलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर तिचं आता अख्ख्या महाराष्ट्रामधनं तिचं सिलेक्शन झालं. ती आता भारताची जी टीम आहे म्हणजे आपल्या देशाची जी टीम आहे कबड्डीची त्या टीमबरोबर ती आता अंडर-17साठी खेळणार आहे. सो मल्लिकाला आपण विचारू की तिचा प्रवास कसा होता? एकदम मस्त होता प्रवास आणि मजा पण खूप आली गाडी बिडीमध्ये. आणि तुझा एक्सपिरियन्स कसा होता म्हणजे तुला जे इथे सगळं शिकायला म्हणजे इथे सगळं आपण इथे सगुणाबागेमध्ये आपण इकडे कबड्डी शिकायला वगैरे होतो, तो त्याचा प्रवास तुझा कसा काय होता? एकदम भारी होता आणि इथं म्हणजे मन पण लागायचं प्रॅक्टिस करायला, झाडं बिडं मस्तपैकी. आणि म्हणजे आता मातीवरतीच ग्राउंड आहे ना, तर एकदम मस्त खेळायला पण मजा येते. आणि आमचे सर पण गावडे सर आम्हाला प्रोत्साहित करायचे की तू खेळशील पुढं, चांगली खेळशील. आणि तुझे जे सगळे टीममेट्स तुझ्याला इकडे सगळे काही मित्रमैत्रीण काही नवीन तुला झाले का आणि त्यांचं तुला कसा काय सहभाग होता? कारण कबड्डी जसं बघायला गेलं तर आपला एक म्हणजे संपूर्ण टीमचा तो एक गेम असतो. तर तुला तुझ्या टीमचे सपोर्ट कसा काय मिळाला? तुला टीममध्ये कशी काय सगळे लोक होती? एकदम भारी सपोर्ट भेटला टीमचा. आणि टीमवाल्यांनी पण बोललं होतं की मला तू पण पुढे जाशील आणि तू मस्त बघते खेळावरती ध्यान दे, इतर गोष्टीवरती बिलकुल ध्यान नको, मला टेन्शन आहे हे ते करून, म्हणजे तुझ्यामध्ये आहे ते गुण की तू पुढे जाशील खेळायला. आणि टीमनी पण म्हणजे खूप सपोर्ट केला मला. आणि जी टीम असते टीमनीच पुढे जातो ना, ते एकटं खेळून कबड्डी ते होत नाही, पूर्ण संघ खेळला तेव्हा तो टीम जातो पुढं. पण मग छान. सर, आता तुमचं जे पुढचं जे ट्रेनिंग आहे ते सर कुठे आपल्या भारतामध्ये कुठल्या ठिकाणी होणार आहे? ह्याचं शिबिर लावलं जातं. ओके. हे सर नाशिकला शिबिर होईल आणि 23-24ला नाशिकला शिबिर झाल्यानंतर मग आपल्या इंडियाची टीम काढतील. मग कुठे? मग कुठं उत्तराखंड किंवा हरियाणा ह्या ठिकाणी त्या मॅचेस होतात. अच्छा. सो अशा प्रकारे उत्तर भारतामध्ये त्याच्या वेगवेगळ्या मॅचेस होतात आणि आता प्रथम नाशिकला आहे आणि नाशिकनंतर. सो अशा प्रकारे बघा मंडळी, आपण इकडे सगुणाबागेमध्ये ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी करत असतो त्याच्यापैकी गावडे सरांच्या साहाय्याने आपण इकडे वेगवेगळे जे काही हिरे बनवत असतो त्या हिऱ्यापैकी आज आपल्याबरोबर एक मल्लिका नावाचा आपल्याबरोबर हिरा आहे जो आता अख्ख्या राज्याला म्हणजे अख्ख्या महाराष्ट्र राज्यामधनं तिचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ती इकडे आपल्या सगुणाबागेमध्ये तिचं शिक्षण झालेलं आहे. सगुणाबागेमधले सर तिच्याबरोबर होते आणि आपण ऑफकोर्स जे काय आपल्याला त्याला जो काय सपोर्ट जे आपल्या सर्वच विद्यार्थ्यांना आपण करत असतो अशा प्रकारे तिचा सपोर्ट करून तिचा आता खूप छान म्हणजे आता ती सगळं एक खूप छान मोठ्या लेव्हलला ती आता पोचलेली आहे. सो तसं बघायला गेलं ती अख्ख्या महाराष्ट्र राज्यातल्या जो लहान म्हणजे जे आपलं कुमारी वयोगट जो आहे त्याच्यामध्ये खरं बघायला गेलं ती एक स्टार आहे, एक प्रकारचं खूप महत्त्वाचं स्टार आहे. बरोबर. आणि आपण सगळ्यांनी तिला भरपूर प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आपण सगळ्यांनी तिला जास्तीत जास्त आपण तिला सपोर्ट करायला पाहिजे. मंडळी, तुमच्यापैकी सुद्धा काही जण तिला कोणत्याही प्रकारचं तुम्ही सपोर्ट करू इच्छित असाल, तुम्हाला मध्ये कोणचंही असू दे, तुम्ही एखादं हा व्हिडिओ तुम्ही शेअर करून जास्तीत जास्त तिला प्रसिद्धी द्या किंवा तुम्ही इतर कोणत्याही प्रकारात जर का तुम्हाला वाटत असेल की आम्ही मल्लिकाला सपोर्ट करू शकतो तर तुम्ही डेफिनेटली सपोर्ट करा. आपली आजूबाजूची सगळीच जी मंडळी आहेत आपल्याकडे जे सगुणाबागेमध्ये येतात हे सगळेच आपल्या गावातली सगळी लोकं आहेत आणि आपल्याला त्यांना जास्तीत जास्त सपोर्ट करायला पाहिजे. जसं आपण इकडे जसा एक व्यावसायिक गट म्हणजे सगुणाबाग हा एक व्यावसायिक गट जसं आपण जर का त्याला म्हणालं तर आपण एक व्यवसाय आहोत आणि आपण इकडे अनेक वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना अशी वेगवेगळ्या प्रकारे स्पॉन्सर करत असतो आणि त्याच्यामधनं काही विद्यार्थी पुढे जातात. तर त्याच्यापैकीच मल्लिका एक आहे आणि धन्यवाद. खूप खूप अभिनंदन मल्लिका, तुझं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर. आणि तुमचं अभिनंदन. सरांनीसुद्धा वेगवेगळे आपल्याकडे असे हिरे जमवलेले आहेत. अनेक सरांचे विद्यार्थी हे आता ऑलरेडी नॅशनलला खेळत आहेत. निदान 4-5 तरी विद्यार्थी असे आहेत जे 5 विद्यार्थी आहेत जे आता नॅशनलला खेळत आहेत. सो
खूप खूप अभिनंदन, धन्यवाद गावडे सरांचं. गावडे सरांमुळेच आपण हे सगळं करू शकतो. अदरवाईज माझं ज्ञान खूपच ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कमी आहे. पण नाही, सपोर्टचा काही विषय नाही सर. तुमचं सपोर्ट आहे, येणं जाणं किंवा लक्ष ठेवणं किंवा एवढं बनवून एवढं देणं म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे. एवढी जागा कुठे मिळत नाही आहे. आम्ही भरपूर पाहिलं, पण अशी एवढी जागा कुठे मिळत नाही. एवढं जागाची तुम्हाला आम्हाला सपोर्ट दिला आणि त्या कारण आम्ही पुढे जाऊ शकतो. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू दीदी. सगुणा बाग, शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र.